नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 13 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. यामध्ये 12 जानेवारीचे देखील काही महत्त्वाचे क्वेश्चन जे ते इन्क्लूड केलेले. आपण संडेला काय करतो तर संडेला आठवड्याचे जे सगळे आठवड्याचे जे काही सगळे आपण लेक्चर घेतलेले ते परत आपण संडेला मर्ज करून ऍड करत असतो रिव्हिजनसाठी. मग संडेच्या आणि मंडेच्या एकत्रितरित्या चालू घडामोडी आपण घेत असतो. तर आज 12 आणि 13 जानेवारीचं लेक्चर एकत्रितरित्या मी इथं घेणार आहे. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही कंबाईन साठीची विजेता बॅच 2 जर जॉईन केली नसेल तर ती बॅच जॉईन करा, कारण 499 रुपयामध्ये आम्ही तुमचं रिव्हिजन करून घेत आहोत. त्याचबरोबर या बॅचमध्ये करंट अफेअर्सचं इयर बुक 2023-24, त्याचबरोबर तुम्हाला इकॉनॉमिक्स, त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास आणि पॉलिटीच्या रिव्हिजन नोट्स एवढ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मिळतील. ठीक आहे. आज जे विद्यार्थी ही बॅच घेईल यांना दोन टेस्ट पेपर कंबाईनचे आणि त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर 35 दिवसांचा कालावधी हे फक्त 500 रुपयामध्ये. सेपरेट जर एखाद्या विषयाची बॅच जॉईन केली तर त्याची फी जास्त असते. तुम्हाला 500 रुपयामध्ये ही बॅच इथं मिळत आहे. लेक्चर प्लस नोट्स प्लस टेस्ट सिरीज मधले आता 2 पेपर सुद्धा ऍड केलेले आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 15 जानेवारी पासून ऑल इन वन नावाची बॅच आपण सुरू करत आहोत. सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी, टेटसाठी द्रोणाचार्य बॅच, त्यानंतर RRB ग्रुप डी ची बॅच सुरू करत आहोत आरंभ नावाने. लेखा व कोशागार विभागाची जी भरती आहे तर त्यासाठी आपण रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपला नोट्स पॅक आहे, ज्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत आम्ही जेवढ्या नोट्स तयार केल्या तेवढ्या सगळ्या PDF फॉर्मॅटमध्ये मिळून जाणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपली यशवंत बॅच आहे. 4 महिन्याचा कालावधी आहे. 4 महिन्याच्या कालावधीसाठी बॅच आहे. टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे. मी सांगितलेले 4 विषयाचे नोट्स सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. टेस्ट सिरीज मध्ये जवळपास 10 पेपर असेल, 10 पेपर तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे, ज्यामधील 7 पेपर झालेले आणि 7 पेपर पैकी 6 पेपरचं विश्लेषण झालेलं आहे. 7व्या पेपरचं विश्लेषण आज तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे अशी अपडेटेड बॅच तुम्हाला बघायला मिळते 4 महिन्यासाठी, ज्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी प्लस ग्रुप बी चा मेन्सचा पेपर 1 चा सिलेबस सुद्धा कव्हर होतो, अशी ही बॅच आहे. त्याचबरोबर सेपरेट टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर आपल्या फाउंडेशन बॅचेस सुद्धा आहे. तर या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर लेक्चरचे नोटिफिकेशन वेळोवेळी येत असतात, तर ते जॉईन करून ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया 13 जानेवारीच्या करंट अफेअर्सला. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर काय आहे तर जानेवारी 2025 मध्ये महसूल विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महसूल विभागाचे सचिव बनलेले तुहिनकांत पांडे. नाव लक्षात ठेवा, तुहिनकांत पांडे जे ते महसूल विभागाचे सचिव बनलेले आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी अरुणिश चावला यांची जागा घेतलेली आहे. बघा मित्रांनो, अरुणिश चावला यांची जागा तुहिनकांत पांडे यांनी घेतलेली आहे आणि महसूल विभागाचे नवीन सचिव बनले आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला जे काही विभाग आहे, जे काही मंत्रालय आहे आणि त्यांचे सचिव जे आहे ते रिवाइज करून देतो. संरक्षण सचिव आहे राजेश कुमार सिंग. कोळसा मंत्रालयाचे सचिव आहे विक्रम देवदत्त. आणि जे महत्वाचे त्यांच्या समोर स्टार करेल मी. ठीक आहे. वित्त सचिव तुहिनकांत पांडेच आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर महसूल सचिव, वित्त सचिव कोणी, तुहिनकांत पांडे. यांच्या समोर स्टार मार्क करा. कॅबिनेट सचिव आहे TV सोमनाथन. बघा, TV सोमनाथन यांचं नाव लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे, युनिफाईड पेन्शन स्कीम, तर त्याविषयी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर ती TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. ही स्कीम भारतामध्ये 1 एप्रिल 2025 ला लागू होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या स्कीम अंतर्गत तुम्ही जर 25 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केली तर तुम्हाला 50% तुमच्या पगाराच्या पेन्शन मिळेल. आणि जर 10 वर्ष सर्व्हिस करून सोडून दिली तर तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहे. तर अशा प्रकारची युनिफाईड पेन्शन स्कीम कोणी बनवलेली, TV सोमनाथन यांनी. ठीक आहे. तर इथं एक विषय निघलाच होता म्हणून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगून दिली. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात सचिव कोणी, दीप्ती गौर मुखर्जी. आपण जर बघितलं उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव आहे अमर सिंग भाटिया. केंद्रीय गृह सचिव आहे गोविंद मोहन. हे लक्षात ठेवा, जिथं स्टार मार्क आहे ते लक्षातच पाहिजे. पोस्ट विभागातील सचिव वंदिता कौल. पोलाद मंत्रालय सचिव संदीप पुंडरिक. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहे सुजाता सौनिक, स्टार मार्क. परराष्ट्र सचिव आहे विक्रम मिश्री.
त्यानंतर जर बघितलं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणात सचिव अतुल कुमार चौधरी. नरेंद्र मोदी पंतप्रधानांचे सचिव कोण आहे तर ते लक्षात ठेवायचं पी.के. मिश्रा. कॅबिनेट सचिव माहितीच असलं पाहिजे आणि पंतप्रधानांचे सचिव माहितीच असले पाहिजे. कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन आणि पंतप्रधान सचिव पी.के. मिश्रा. भारतीय स्पर्धा आयोग जो आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, बघा भारतामध्ये एक MRTP नावाचा कायदा होता, मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. तर हा जो कायदा होता या कायद्यानुसार जे काही उद्योग होते त्यावर बऱ्यापैकी निर्बंध लादण्यात आले होते. त्याच्या जागी भारतीय स्पर्धा आयोग तयार करण्यात आला होता. या भारतीय स्पर्धा आयोगाचे सचिव कोण आहे? इंदरपाल सिंग बिंद्रा. राष्ट्रीय ज्यूट बोर्डाचे सचिव कोण आहे? शशी भूषण सिंग. आपण जर बघितलं सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयात सचिव कोण आहे? सौरभ गर्ग. आणि आरोग्य विभागात सचिव कोण आहे? अपूर्व चंद्रा. आरोग्य विभाग लक्षात ठेवा. तर एवढे तुम्हाला स्टार मार्क केले लक्षात ठेवायचे. जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो GSची ती सुद्धा लक्षात ठेवायची. जॉन महामा तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले तर ते घानाचे राष्ट्रपती बनले आहे जॉन महामा. यानंतर बघा मित्रांनो, घाना जो आहे त्याची राजधानी आहे अकारा. त्यानंतर घाना सेडी घानाचं काय आहे? चलन आहे. यानंतर राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस जो आहे 2025चा, तर तो कधी साजरा केला गेला तर बघा मित्रांनो, मानवाची जी तस्करी होते, माणसांची, मुलांची, आपण जर बघितलं तर मुलींची जी काही तस्करी होते तर त्या विषयक जागरूकता पसरवण्यासाठी कशा प्रकारे लोकांना किडनॅप केलं जातं, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवलं जातं, तर त्यासाठी जागरूकता दिवस कोणता सेलिब्रेट केला जातो? 11 जानेवारी. कोणता? 11 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. आता याची थीम काय होती? कनेक्टिंग द डॉट्स. ठीक आहे, अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, फ्लेमिंगो फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर बघा मित्रांनो, 5 वर्षानंतर फ्लेमिंगो फेस्टिवल जो आहे फ्लेमिंगो पक्ष्यांचा, तर तो तिरुपती आंध्र प्रदेश मधील जिल्हा आहे, तर तिथे 5 वर्षानंतर आयोजित केला जाणार आहे. 5 वर्षानंतर. पहिले हा फेस्टिवल जर आपण बघितलं तिथं कंटिन्यू आयोजित व्हायचा, पण आता 5 वर्षानंतर फ्लेमिंगो फेस्टिवल जो आहे तो तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये आयोजित केला जाणार आहे 18 ते 20 जानेवारी या कालखंडामध्ये. यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली? बघा मित्रांनो, आता एखाद्या देशाचा पासपोर्ट शक्तिशाली, पॉवरफुल आहे, याचा अर्थ नेमका काय आहे? ठीक आहे, याचा अर्थ समजला पाहिजे ना आपल्याला, कसं काय पॉवरफुल ठरणार एका देशाचा पासपोर्ट. तर लक्ष द्या की समजून घ्या, एका देशाचा पासपोर्ट आहे, ठीक आहे, हा जर पासपोर्ट तुम्ही जर घेऊन गेला, ठीक आहे, एखाद्या देशामध्ये, तर तुम्हाला दुसऱ्या देशाचा व्हिसा घ्यावा लागतो का नाही? आता व्हिसा काय असतो? व्हिसा समजून घ्या, मला अमेरिकेमध्ये जायचं, तर डायरेक्ट प्लेन पकडलं ना अमेरिकेमध्ये जाऊ शकतो का नाही? त्यासाठी अमेरिकेचे सरकार आपल्याला परमिशन देतं. पर्यटनासाठी यायचं, ठीक, इतक्या दिवसाची 10 दिवसाची परमिशन. शिक्षणासाठी यायचं, ठीक आहे, 2 वर्षाची परमिशन. जॉबसाठी यायचं, ठीक आहे, मग तुम्ही इतके 4-5 वर्ष तुम्ही इथं राहू शकता. याला काय म्हणायचं? व्हिसा म्हणायचं. पण काही देशांचे पासपोर्ट असे असतात, ठीक आहे, एवढे पॉवरफुल असतात ते देश स्वतः, की त्या देशातला व्यक्ती जर दुसऱ्या देशात गेलं तर दुसऱ्या देशातले लोक म्हणत नाही की व्हिसाची गरज, तुम्ही डायरेक्ट या, निवांत या, किती दिवस राहा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग यावरून कळतं की कोणत्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे. मग आपण जर बघितलं हेनले पासपोर्ट इंडेक्स नुसार सगळ्यात पॉवरफुल पासपोर्ट आहे सिंगापूरचा. बघा मित्रांनो, 227 जे छोटे मोठे देश आणि बेटे त्यापैकी 195 ठिकाणी सिंगापूरच्या लोकांना व्हिसाची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की सिंगापूरचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे. भारत कुठं आहे? तर भारत 85व्या स्थानावर. कितव्या? 85व्या. जपान आपण जर बघितलं सेकंड स्पॉटवर आहे. मग जपान जो आहे तो सेकंड स्पॉटवर आहे. आपण जर बघितलं सिंगापूर सगळ्यात पॉवरफुल आहे, जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपानला 193 देशामध्ये कशाची? व्हिसाची गरज नाही. जपानचा नागरिक 193 देशामध्ये बेटामध्ये फिरून येऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स, नंतर जर्मनी, नंतर इटली, नंतर स्पेन, नंतर फिनलँड, दक्षिण कोरिया, तसेच युरोपियन युनियनचे देश आपल्याला बघायला मिळतात. भारत कोणत्या स्थानावर? 85व्या स्थानावर आहे. आता निर्देशांकावर प्रश्न बघितला, काही महत्वाचे निर्देशांकन भारताचं स्थान बघूया. जागतिक भूक निर्देशांक 2024 2023 वर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. 2023 मध्ये भारताचं स्थान होतं 111. आपण जर बघितलं 2024 मध्ये भारताचं स्थान 105. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर 127 देशांमध्ये भारताचं स्थान किती आहे? 105 आहे.
राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये प्रथम स्थानावर कोणी? केरळ आहे. ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 63 क्रमांकाचं. पहिल्या क्रमांकावर आहे स्वीडन. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स मध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणतं आहे? तर ते आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया मधील. आइसलँड जगातील आपण जर बघितलं जागतिक शांतता निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 116व. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 10व. जागतिक न्याय प्रकल्प कायदा निर्देशांकामध्ये भारताचं स्थान आहे 79व. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम मध्ये टॉपला आहे नॉर्वे, भारताचं स्थान आहे 159व. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 129व, टॉपला आहे आइसलँड. ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 39व, टॉपला आहे USA. पर्यावरण कार्य प्रदर्शन निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 176व, टॉपला आहे एस्टोनिया. जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 मध्ये भारत 15व्या क्रमांकावर आहे, टॉपला आहे US. शाश्वत व्यवसाय निर्देशांकामध्ये भारत 23व्या क्रमांकावर आहे, टॉपला आहे न्यूझीलंड. आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचं स्थान 39व, टॉपला आहे स्वित्झर्लंड. तर भारत 39व दोन ठिकाणी ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत आपण जर बघितलं तर 39व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची ड्रायव्हरलेस, हा शब्द महत्वाचा आहे, ड्रायव्हरलेस मेट्रो जी आहे तर तिचं कोणत्या मेट्रोने अनावरण केलेलं आहे? तर ड्रायव्हरलेस मेट्रोचं अनावरण बेंगलोरच्या मेट्रोने केलेलं आहे. बघा मित्रांनो, आपण या अगोदर पाण्याखालून जाणारी मेट्रो, ठीक आहे, पाण्याखालून जाणाऱ्या मेट्रोचा अभ्यास केला. ती कुठून गेली? तर कोलकाता येथे. अंडर वॉटर मेट्रो कुठं तयार झाली? तर कोलकाता येथे. ठीक आहे, कोलकाता येथे, कोलकाता. त्यानंतर वॉटर मेट्रो कुठं तयार झाली? तर वॉटर मेट्रो जर आपण बघितलं कोची मध्ये तयार झाली, केरळमध्ये. ठीक आहे, वॉटर मेट्रो बघितली, पाण्याखालून मेट्रो बघितली कोलकातामध्ये. आता ड्रायव्हरलेस मेट्रो लक्षात ठेवा बेंगलोर मध्ये. ठीक आहे, तर बेंगलोरच्या मेट्रोची जी काही कंपनी आहे जिचं नाव आहे टीटीगड रेल सिस्टम लिमिटेड. तर ही मूळची बंगालची कंपनी आहे, पण हिने बेंगलोरमध्ये ड्रायव्हरलेस ट्रेन जी आहे ती बेंगलोर मेट्रोच्या म्हणण्यावरून तयार केली आहे. 18 किलोमीटरच्या मार्गावर ही धावणार आहे. कोणत्या राज्याने इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं नामकरण मनमोहन सिंग यांच्या नावावरून केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, हिमाचल प्रदेश सरकारने काय केलेलं आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये जे काही त्यांचं इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाची जी काही संस्था आहे तर तिचं नाव तिला मनमोहन सिंग यांचं नाव दिलेलं आहे. तर आता ही संस्था मनमोहन सिंग इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या नावाने ओळखली जाणार आहे. ठीक आहे, तर 9 जानेवारी त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. आता अलीकडे जी नावं बदलण्यात आलेली तर ते आपण बघूया. पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयपुरम करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचं नाव प्रजासत्ताक मंडप, अशोक हॉलचं नाव अशोक मंडप करण्यात आलं. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं नाव निरंजन शाह स्टेडियम करण्यात आलं. अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या धाम करण्यात आलं. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आहे अमरावती. तेलंगणाची हैदराबाद. गुजरातच्या सिग्नेचर ब्रिजचं नाव सुदर्शन सेतू करण्यात आलं. त्यानंतर उत्तराखंडमधील जोशीमठ शहराचं नाव ज्योतिर्मठ आणि कौशल्या कुतोली तहसीलचं नाव कैचीधाम असं करण्यात आलेलं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी कुठे केली? तर राष्ट्रीय हायड्रोजन मिशन अंतर्गत पहिला ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी कुठं करण्यात आली? तर ती विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड द्वारे विशाखापट्टणम जवळ आपण जर बघितलं पहिला ग्रीन हायड्रोजन हब जो आहे तो स्थापित केला जाणार आहे, जिथे 1,500 टन हायड्रोजन तयार केले जाणार आहे. आपण जर बघितलं तर हे केंद्र भारतातील सर्वात मोठं एकात्मिक ग्रीन हायड्रोजन उत्पादन सुविधा असणार आहे. यानंतर बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने पार्थ योजना सुरू केली? तर बघा मित्रांनो, पार्थ योजना खूप चांगली योजना आहे. बघा मध्य प्रदेश सरकारने काय केलेलं आहे? मध्य प्रदेश सरकारने
तर समजून घ्या, एखादा व्यक्ती पोलीस भरतीची तयारी करत आहे, एखादा व्यक्ती आर्मी भरतीची तयारी करत आहे, एखादा व्यक्ती आर्म फोर्सेसची तयारी करत आहे. ठीक आहे. तर ही जी तयारी करणारी मुलं आहे, जसे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. प्रत्येक राज्यामध्ये बघायला मिळतात. तर त्यांच्यासाठी पार्थ योजनेअंतर्गत काय केले जाणार आहे, पार्थ केंद्र बनवले जाणार आहे. पार्थ केंद्र. ठीक आहे. या पार्थ केंद्रावर सरकार काय करणार आहे, तर पोलीस भरतीची ग्राउंडची ट्रेनिंग म्हणा, आर्मीची ग्राउंडची ट्रेनिंग म्हणा, किंवा एअरफोर्सची ग्राउंडची ट्रेनिंग म्हणा, आर्म फोर्सेसची ग्राउंडची ट्रेनिंग म्हणा, नेव्हीची, सगळी या केंद्रावर दिली जाणार आहे. म्हणजे उद्या जाऊन त्या राज्यातील मुलांचं त्या नोकऱ्यामध्ये सिलेक्शनचं प्रमाण वाढणार आहे. तर बेरोजगारी कमी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. आता पार्थचा फुल फॉर्म काय आहे, तर पार्थ म्हणजे पोलीस, पी म्हणजे पोलीस, ए म्हणजे आर्मी. ठीक आहे. तर पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड ऑनर हे याचं नाव आहे. ठीक आहे. इथं जर बघितलं, केंद्रीय पोलीस दल, केंद्रीय निमलष्करी दल, भारतीय लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा खर्च सुद्धा वाचेल आणि त्यांना सरकारमार्फत मोफत ट्रेनिंग सुद्धा मिळेल, जेणेकरून आपले विद्यार्थी केंद्र सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही पोस्ट असतात त्यामध्ये लवकरात लवकर लागतील. बघा, त्यासाठी अभ्यास मित्रांनी सुद्धा RRB ग्रुप डी ची बॅच आपण सुरू केलेली आहे. आपला उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त मुलं बघा केंद्र पातळीवरच्या ज्या काही पोस्ट त्यामध्ये लागली पाहिजे, कारण जवळपास 50,000 प्लस जागा आता आलेल्या आहे, वाढलेल्या आहे. ठीक आहे. तर सरकारने सुद्धा करायला पाहिजे, ज्याच्या पातळीनुसार तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. तुमच्या शेजारी जर कुणी असेल तर तुम्ही सुद्धा त्याला शिकवायला पाहिजे, पुस्तक वगैरे प्रोव्हाइड करायला पाहिजे. ठीक आहे. इथं बघा, आता मध्य प्रदेश राज्य विषय जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना, भोपाळ राजधानी, मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. मध्य प्रदेशमध्ये लोकसभेचे 29 जागा, राज्यसभेच्या 11 जागा, विधानसभेचे 230 जागा आपल्याला बघायला मिळतात. एकूण राज्य मध्य प्रदेशच्या शेजारी आहे 5: गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान. कोणत्या राज्याच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली? बघा मित्रांनो, जर ऑनलाईन FIR करायची असेल, ठीक आहे, FIR करायची असेल तर FIR म्हणजे काय, तर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. आपल्याला जर FIR करायची असेल तर बरेचसे पोलीस काय करतात, FIR टाळतात. ते काय करतात, FIR करून घेत नाही किंवा टाळाटाळ करतात FIR करण्यासाठी. कारण कसं असतं की एकदा FIR केली तर ती केसचं इन्व्हेस्टिगेशन वगैरे करावं लागतं. मग आपण जर बघितलं तर कर्नाटक सरकारने ऑनलाईन FIR प्रणाली जी आहे गरुडाक्षी नावाने सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग आता यामध्ये आपल्याला स्पेसिफिकच FIR करता येणार आहे. जंगलांवर अतिक्रमण जर करत असेल एखादा व्यक्ती, बेकायदेशीर वृक्षतोड करत असेल किंवा शिकार करत असेल तर गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली द्वारे त्याला ऑनलाईन FIR करता येणार आहे. ठीक आहे. तर वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही ऑनलाईन प्रणाली जी FIR साठी ती विकसित करण्यात आलेली आहे. वन आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत जी वनगुन्हा आहे तर त्याची प्रकरणं कमी करण्यासाठी आणि ती निकाली काढण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगलोर. बेंगलोरचे संस्थापक कोण होते तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. त्यांच्या नावाने एक पुतळा आपण स्थापन केलेला आहे, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी. ठीक आहे. ठीक आहे. हे तुम्हाला सांगायचंय. क पासून नाव आहे आणि डी पासून आडनाव आहे. ठीक आहे. तर आता एवढं तुम्हाला क्लू बस झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, राज्यपाल आहे थावरचंद गहलोत, लोकसभेची जागा आहे 28, राज्यसभेची जागा आहे 12. ठीक आहे. कर्नाटकमध्ये बांदीपूर आणि निलगिरी आपल्याला राष्ट्रीय उद्यानं बघायला मिळतात. यानंतर मार्च 2025 मध्ये भारतातील पहिली बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, म्हणजे अशा प्रकारचं स्टोरेज सिस्टम आहे ज्यावर जास्तीत जास्त ऊर्जा आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर ते कोणत्या शहरात लॉन्च केलं तर किलोकरी, दक्षिण दिल्लीमध्ये भारतातील पहिली बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आपण लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवली जाणार आहे. हा उपक्रम दिल्लीचं सरकार आणि रिलायन्स ग्रुप मिळून सुरू केलेला आहे. 12वा क्वेश्चन, अरब प्लास्ट ची 17वी आवृत्ती पश्चिम आशियातील प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल्सचे प्रमुख व्यापार प्रदर्शन कुठे आयोजित करण्यात आलेले? तर अरब प्लास्ट नावाने आपण जर बघितलं तर प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल्स शी संबंधित वस्तूचे एक प्रदर्शन आहे, तर ते दुबई संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. या प्रदर्शनामध्ये प्लास्टिक, रिसायकलिंग केलेलं प्लास्टिक, पेट्रोकेमिकल्स, पॅकेजिंग, रबर, तर या क्षेत्रामध्ये काय काय करायला पाहिजे, काय काय नाही, काय आयडिया आणायला पाहिजे, या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वस्तू आपण तयार करू शकतो त्याविषयीचे हे प्रदर्शन आहे.
UAE मध्ये भरलेला आहे. UAE आधी आशिया खंडातील देश आहे. अबुधाबी राजधानी आहे. चलन आहे UAE दिरहम. मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे UAE चे राष्ट्रपती आहे आणि पंतप्रधान आहे मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम. अशा प्रकारे आपले 12 क्वेश्चन संपले. नंतर टेस्ट क्वेश्चन आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने पार्थ योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर कंबाईनसाठी विजेता बॅच 2 आपण सुरू केलेली, जी तुम्ही जॉईन करू शकता फक्त 499 फी मध्ये. त्याचबरोबर 15 जानेवारी रोजी म्हणजेच परवा दिवशी तुम्ही ऑल इन वन बॅच, टेटची बॅच, RRB ग्रुप डी ची बॅच, लेखा व कोशागार विभागाची बॅच तर आता जॉईन करू शकता, पण या 3 बॅच परवा दिवशी सुरू होणार आहे. सगळ्यांनी जॉईन करा. त्याचबरोबर आपल्या अभ्यास मित्राच्या नोट्स आहे ज्या तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरून परचेस करू शकता. त्याचबरोबर कंबाईन यशवंत बॅच आपण सुरू केलेली आहे 1499 मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे, 4 महिने कालावधी मिळणार आहे, काही स्पेसिफिक विषयांच्या नोट्स सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर सेपरेट टेस्ट सिरीज 350 रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर आपला ॲप डाउनलोड करा सगळ्यांनी, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इन्स्टाच्या पेजला फॉलो करा. ठीक आहे, थांबूया मग आपण आता इथं. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. लेक्चर कसं वाटलं कसं नाही त्याबाबत तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.